गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा फनाट अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांनो, मला आजची ट्रिप लागली आहे कुबेर भंडारची. मी निघालो आहे गुजरातसाठी कुबेर भंडारला. आज अमावस्या आहे, तर अमावस्याच्या आम्ही 5 फेऱ्या मारायच्या ठरवलेले आहे. तर माझ्याबरोबर काही मित्र आहे, त्यांना पण घेऊन चाललो आहे. ॲक्च्युली त्यांची ट्रिप आहे. डिप्रेशन. मी फक्त गाडी माझी आहे, त्याच्यामुळे मी चाललो आहे. तर मी आलो आहे पहिल्या मित्राला पिकअप करण्यासाठी, वैभवला. तर भावांनो, पहिलं पिकअप नाही, पहिला मेंबर आपण उचलला आपला पार्टनर. याच्यामुळे आज लेट झाले खरं तर. लेट झाले याच्यामुळे. आता आम्ही चाललो वृंदावन गार्डनला. बाकीचे मेंबर्स पिकअप करायला समोरच उभे आहे. हां बरं झालं. आम्ही वृंदावनमध्ये आलो आणि आमचे फायनली 3 मेंबर तयार झाले. ते गाडीत बसत आहे. भगवान तुझे तर बुकच भरेल. आजचं लेट होण्याचं क्रेडिट आहे. मी फोन करेल तुला. सगळ्यात डायरेक्ट बंद करून टाकला. 10:16 त्यांनी फोन केलाय. मित्रांनो, लेट माणसाने त्याची कंप्लेंट करत असताना कॅमेरा हिसकून घेतलेला आहे आणि बंद केलेला आहे. डोकं खराब आहे. पहिले डोकं लागले. इथं बसलेला आहे माणूस. बाय करा. बाय. मग असं करावं लागलं. मित्रांनो, ट्रिप सुरू झाली होती आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे ट्रिप सुरू होताच थोडं पुढं जाऊन आम्ही परत रिटर्न आलेलो प्रदीपच्या घरी, कारण की एक गोष्ट राहिली होती म्हणून. सगळं इथं लावलं. टॉवेल सुकवण्यासाठी स्ट्रगल चाललंय बरं का मित्रांनो. हा आपला मित्र सचिन दादा. आपण आता त्याला पण पिकअप केलेलं आहे आणि आपला शेवटचा जो मेंबर आहे त्याला पिकअप करण्यासाठी चाललोय. अर्धा एक तास लेट होता. हा, थोडंसं अर्धा एक तास म्हणजे जे नेहमीप्रमाणे लेटच होत असतं आम्हाला. सापुताऱ्याच्या पायथ्याला राहतो. प्रदीप सर काय म्हणतायत बघा. हां, आमचा जो पुढचा मित्र आहे तो सापुताऱ्याच्या पायथ्याला राहतो. हे आमचे शिवदादा आहे, ते वृंदावनमध्ये. पुढचं नगर वगैरे नाही सांगत तुम्हाला. हा बोगस माणूस आहे. आणि हा तर कायम स्विमिंग पूलमध्ये पडेल राहतो. कधी बघा तुम्ही माशासारखा. मी काय म्हणतोय, हा हो. आपल्या ट्रिपचं सौंदर्य त्याचं इंट्रोडक्शन द्यायचं राहिलं. अच्छा, इकडं हे आमचे स्टार आहे, मेगा स्टार. नाव तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. भगवान सर, तुमचं पिक्चर मधलं नाव सांगा त्यांना. नाही, तुमचं कॅरेक्टरचं नाव सांगा त्यांना प्रॉपर. तसं तर मी खूप सारे वेगवेगळे कॅरेक्टर करत असतो आणि मी खूप असा मोठा फॅन आहे अल्लू अर्जुनचा. आम्ही सगळेजण आमचं इंट्रोडक्शन देतो. तुम्ही सोनूला तर ओळखताच. माझं नाव शिवा आहे. माणुसकीला कायम फासणार. आणि माझं नाव भगवान पगारे. हा भगवान. हा कोपऱ्यात बसलेला आहे. हा गौरव. खूप नटकट आहे बरं का तो. आणि हा पाठीमागं असा निवांत असा झोपलेला हा सचिन दादा. व्यक्तिमत्व असणारा रवी. हो, गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. डायमंड स्टार सचिन दादा. आणि याला तर तुम्ही चांगलं ओळखतच असाल, ज्या सगळ्यात पहिले पिकअप केल्या माणसाला. आणि त्याच्यामुळे आपल्याला लेट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत. मी एकदम टायमावर निघालेलो होतो, पण आपले जे सचिन दादा आहे त्यांनी एकदम टायमाला असं लाजिरवाणी गोष्ट केलेली आहे. पोहोचून सुद्धा 10 मिनिटं तिथं टाइमपास केलेला आहे. चला, तर याप्रमाणे आपण निघालोय. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता नाशिकचे रस्ते सध्या कसे आहेत, तुम्हाला सांगायची तर गरज नाही. पण नाशिकच्या बाहेरून जे पाहत असतील त्यांना सांगू इच्छितो की इथं डायरेक्ट KGF चालू आहे आमच्याकडे. हे बघा, डायरेक्ट KGF चालू आहे आमच्याकडे. नाशिकचा एक पण रस्ता असा नाही की तिथं सोनं शोधण्याचा, काय म्हणतात त्याला, खजाना शोधण्याचा जो प्रकल्प आहे तो कुठे चालू नाही असं कोणी सांगू नाही शकत. मित्रांनो, ट्रिपची सुरुवात होताच एक कामाला आहे म्हणून परत आम्ही रस्त्यात थांबलोय. तुम्हाला सांगितलं ना. आणि ते काम पण तिसऱ्यांदी बघा कोणाचं आहे. अशा पडक्या रस्त्याने घेऊन चाललाय तो. हो ना, कामवाल्या माणसाचं असंच असतं म्हणे. पण हे काम कधी केलं पाहिजे हे त्याला समजलं पाहिजे ना. मला नाही वाटत की आम्ही टायमात पोहोचणार आहे.
आम्ही निघलो आहे घरातून 10 वाजता आणि आता वाजले दिसतोय का 11:30 वाजले आणि अजून एका जणाला पिकअप करायचं आहे आणि एका ठिकाणाहून टिफिन घ्यायचा आहे. बघू पुढे प्रवास कसा होतो आमचा. चलो ऐकर मित्रांनो, आपला शेवटचा मित्र आलेला आहे आता, गणेश. त्याला बसायला जागा वगैरे त्याला आता बसायला आपण जागा करूया. चला बा दादा ए भाई भाई आमचे वेटर आहे आज. तो भावांनो फायनली आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही आमच्या प्रवासासाठी सज्ज झालेलो आहे. भाऊ इकडून काळा दिसतो का भावांना आम्ही 1 तास नाही 2 तास नाही आम्ही 10 मिनिटाच्या प्रवासानंतर परत थांबलोय फक्त चहा पिण्यासाठी. असा आमचा प्रवास आहे. आणि चहा नाही पेता मी नाही जर पेतोय आता. हे बघा चाय पिलो. हॅलो फ्रेंड, चाय पिलो. आणि कडक तवनामध्ये चहा पेणार फक्त नाशिककर भेटतील तुम्हाला, एकदम कडक चहा पितात. तर भावांनो फायनली आम्ही आत्ता आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही सकाळी निघलोय 10 10:30 वाजले आता 1. आत्ता आम्ही कुठं हायवेला लागलोय. सिटीतनं बाहेर निघालोय आता. तो चलो गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगलमूर्ती मोरया. अरे येऊन येणार कोण? गणपती बाप्पा शिवाय आहेच कोण? बजरंग बली की जय. ललिताला. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? A few moments later. ओके दाब. 40 नाही झाली आता होईल. तर मित्रांनो, आपण परत एकदा थांबलेलो आहे फोटो काढण्यासाठी. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? आवड 1 तासाचा प्रवास केला आहे आणि फायनली आम्ही सापुताऱ्यामध्ये एंट्री मारली आहे. व्ह्यू चांगला दिसल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा ब्रेक घेतला आहे. तुम्हाला विवेकचा दाखवतो. त्याच्यानंतर थोडंसं फोटो सेशन होती. लोकांचं नाही ना लोहगड किल्ला माहिती ना? कसं वाटलं भावांना व्ह्यू? आपली गाडी इथं उभे, सगळे मेंबर्स उभे, फोटो सेशन चालू. महादेव आप राजस्थान से आए? अरे कितना किलोमीटर चल के हो गया अभी आपका? अभी 1 किलोमीटर तो बिना नहीं बाकी है कि हमारा MP क्लियर हो गया, आपका गुजरात हो गया. हर महादेव. अभी महाराष्ट्र में इंटर हो गए. हाँ, महाराष्ट्र. छत्रपति शिवाजी महाराज की जय. बहुत अच्छा बात है कि आप इतना मेहनत करके आ रहे हो. कितना वगैरह काम है आपका? अभी कोई कंफर्म नहीं है. 18 तारखेला नाशिकमध्ये स्टॉप घेणार आहे म्हणे, कारण भाऊचा वाढदिवस आहे. खूप चांगली गोष्ट आहे आणि एकदम खतरनाक गोष्ट आहे. राजस्थानवरनं निघाले, गुजरात पूर्ण झाला, त्याच्यानंतर आता महाराष्ट्रात चालले आणि पुढं बी जातील. म्हणजे तुम्हाला हवाचा अंदाज आता कळेल याच्यावर किती येतोय. तर भावांनो फायनली आम्ही अर्धा तासाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करतोय. सगळ्या जणांचा फोटो सेशन वगैरे झालेले आहे. फोटो वगैरे काढून झाले, व्हिडिओ वगैरे काढून झाला आहे. त्याच्यानंतर तरी पण अजून काही जणांचे फोटोशूट वगैरे चालू आहे. मागे तुम्ही बघू शकता बाकीचे जण गेले. तर आता आमचा प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात होती आहे. आता मी अजिबात जाणार नाही. ये ना असं पायाने सगळ्यांनी एकदा इकडे परत पाहून घ्या. संध्याच्या घरचं
सगळ्यांनी एकदा पाहून घ्या परत. इकडे बघ ना चर्चा cancel. ढेकळं मोडताना हे बघा बसायसाठी किती पराकष्ट चालू आहे. हे बघ सचिन दादा. तर भावांनो पुन्हा एकदा आम्ही अर्धा तासाच्या प्रवासानंतर पुन्हा एकदा आम्ही जेवणासाठी थांबलोय. तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही किती 5 लोक आहे. अर्धा तासाला थांबू राहिलो. चला भावांनो जेवण बिवणं करून नंतर पुन्हा एकदा प्रवासाला सुरू करूया. तर जेवणासाठी तुम्ही पाहू शकता कार्यक्रम होऊन जाणार आहे. सगळ्यांनी घरून आणले. आम्हाला हॉटेलपेक्षा घरचं जेवण जास्त आवडतं. पहिले खोली याच्यात थोडंसं ऑइली झालेलं आहे. Listening with unlimited skips and repeats. Experience music without limits. Tap the banner to get started. उघडा. मित्रांनो आता झालाय चहाचा ब्रेक आणि पुन्हा एकदा 15 मिनिटाच्या टायमानंतर आम्ही पुन्हा गाडी थांबवली. आता परत चहा पिणार 5. आता तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो किती मस्त आहे. ऑसम एकदम ऑसम. एकदम. मागं बघ रे. नाही उतर असं आहे ना. मित्रांनो चहा काय तयार नव्हता. त्यांना फ्रेश असा मस्त चहा बनवायला लावलाय. तोपर्यंत आपण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो किती सुंदर असा छान व्ह्यू आहे. भगवान तिकीट खाली जाऊन आंघोळ करायची अशी इच्छा होऊ राहिली. आता आम्हाला पुढं जायला लेट होईल. काही कारणामुळे आम्हाला आहे ना पाण्यात उतरायला भेटणार नाही खाली. चला आता सूचना वाचली होती पण मागे जे पोलीसवाले आहेत तिकडं, ते बोलले की तुम्ही खाली इथपर्यंत जाऊ शकता फक्त पाण्यात उतरू नका असं म्हणणं होतं त्यांचं. म्हणजे पाण्यात उतरायचं नाही. चला हा दादा होय आपल्याला खाली यायला भेटलेलं आहे आणि आपण पाणी बंदसाठी आलेलो आहे. आंघोळ ते करता येणार नाही आपल्याला पण आपण तोपर्यंत चहा तयार होतोय तोपर्यंत पाण्याचा आनंद घेणार आहे. आणि तुम्हाला तो एक व्ह्यू होता तो दाखवायचा. ॲक्च्युली तो खरंच भारी होता. मागच्या महिन्यात पण आम्ही आलो होतो तेव्हा पाहिलं आणि ठरवलं तर पुढच्याच ब्लॉग जेव्हा बनवणार आहे त्या टायमाला दाखवायचा आहे. त्याच्यामुळे हा व्ह्यू दाखवण्यासाठी मी आलेलो आहे. आता बाकी तुम्हीच बघा आणि तुम्ही सांगा कसा वाटतं तुम्हाला. आणि तुम्ही पण जर येत असेल इथं तर नक्की इथं एकदा व्हिजिट करा. बघा फोटो काढा. एकदम भारी फोटो वगैरे येतात. ए भाई लोग हम आए चाय पीने. नज़ारा हो गया और अब हम आ चुके हैं चाय पीने के लिए. देख लो ये देखो यहाँ पे नमकीन वगैरह चाहिए तो नमकीन वगैरह भी मिल जाएगा. मागं बाटली आठ करू मागं बाटली आहे. ब्लूटूथ कनेक्ट करा यार. सोने जैसा मेरा मन सुंदर सुन क्या कहती है दीवाने दिल की धड़कन. सोना कितना सोना है सोने जैसा तेरा मन सुंदर सुन क्या कहती है दीवाने दिल की धड़कन. तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1. एवढा सुंदर रस्ता आहे मित्रांनो. आणि हा फालतू माणूस आधीच लेट आलेला आहे त्याच्यामुळे ट्रिप सगळी लेट झालेली आहे. आणि सिरीज बघतोय याला काही लाज वाटते का?
लाज आहे का? लाज आहे. दादा. गणेश, तुझ्या हिशोबाने त्याला बिंडोक माणूस कोणी नाहीये अरे यार, मूर्खपणाचा अरे यार माणूस आहे. पेर कर ना यार तू ते. हा इतका गलिच्छ माणूस आहे, इतका दलिंदर आहे. बचाओ बचाओ. भाई हौसला रखिए, धीरज रखिए. इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की. ऐसा क्या गुनाह किया जो लुट गए, लुट गए हम तेरी मोहब्बत में. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की. ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, लुट गए. दोस्तांनो, अशा प्रकारे 15 मिनिटात परत 6वा स्टॉप. हा घ्या आपला CNG पंप. मित्रांनो मस्तपैकी फ्रेश झालोय आम्ही. तोपर्यंत फ्रेश वगैरे झालो. बाकी दोन अजून बाथरूम मध्येच आहेत. फ्रेश वगैरे झालो तोपर्यंत सोनूला सांगितलं होतं मस्त गॅस वगैरे भरून ठेव. आम्ही सगळे आहे ना मस्त मोर वगैरे बनवून आलो. आणि भाऊ आहे ना घरून निघाला तसा मोर बनत नाही, घरी जाईपर्यंत मोर बनत. त्याचं म्हणणं असं आहे, माझ्यात पिसार आहे ना, तुम्ही पाशाल पण खूप आहेत म्हणे, मला काही कोणाला दाखवायचे नाहीये. चलो निघू म्हणजे आता. पल दो पल की खुशियाँ भाऊ एवढा गम मध्ये ना काय गाणे सुद्धा म्हणता येत नाही त्याला. बघून घ्या तुम्ही. कंट्रोल मजनू कंट्रोल. तेरा चेहरा नजर आए. तर फायनली भावांना आम्ही 12-12.5 तासाच्या प्रवासानंतर टाइमपास करत आम्ही आता जवळपास पोहोचण्यात 10 किलोमीटर राहिलेले. पण आता 10:30 वाजले, त्याच्यामुळे जेवायचं होतं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही जेवणासाठी एक ब्रेक घेतला आहे. हॉटेल चांगले पण लय पानसट, इतके पानसट नाही, एकदम टाइमपास एकदम. आम्ही मागच्याच पण थांबलो पण आम्हाला खास आहे आम्हाला आम्ही बोलतोय. तर मग त्याच्यामुळे आम्ही जेवायला थांबले. आमची गॅंग पाहू शकता तुम्ही, सगळे खोळंबले जेवण्यासाठी. सगळ्यांना माहिती लेट होणार रे. आता बघू शकता तुम्ही. हे बघा ताटले तुटले आणून दिले, पण ताटल्यात खायला काहीच नाही. पण ठीक आहे, चालायचं आता. पूर्ण खाली झालेले. चला जेवण बिवण करून घेऊ. तर भावांनो आता वाजले 11 आणि आमचं जेवण बिवणं झाले. आम्ही आता चाललोय शनी पनोतीला. आमचा एक ड्रायव्हर गाडी काढून रेडी झालेला आहे, पिपी वाजवून राहिला. आमचे बाकीच्यांचे जेवणं झाले, सगळे आता तरार झाली आहे. झोपायची तयारी, पण आम्हाला आता आंघोळी करायचं आहे. आम्ही कारण की हुशार आहे. आम्ही आता आंघोळी करून दर्शनाला चाललोय. तर चला निघूया. आंघोळ करून लगेच दर्शन घ्यायचं. हा, याला म्हणता भक्ती, बाकी काही नाही. चला. सारी मंजिले सो गया है रास्ता, सो गया ये जहां. तर ठीक आहे, आता आम्ही या ठिकाणी शनी पनोती ठिकाणी पोहोचलेले सगळेजण. झालंय मला माझ्या बुटांबद्दल खरंच खूप शनी पनोती ठिकाणी आम्ही पोहोचलेले सगळे. हे सगळे मेंबर आहे. अंधार खूप आहे, तुम्ही पाहू शकता. अंधारात काही दिसत नाहीये. सगळं अंधार आहे, त्याच्यामुळे काही दिसत नाही. म्हणून मी डायरेक्ट फ्लॅश लावून असं उभा आहे. काय सांगू तुम्हाला आता. बघा बाकीची पब्लिक सगळी मागं उभी आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही नर्मदेत आंघोळ करायला जाणार आहे. तिथं असं म्हणणं आहे त्यांचं की त्या पाण्यात मगरी असतात. विचार करा आमच्यात किती ताकद आहे. आमच्यात ताकद आहे, खाज आहे. आम्ही मगर असताना सुद्धा तिथं खायला जाणार आहे, आंघोळीला जाणार आहे. तर चला आता शनी पनोतीला आलेले. आता टॉर्च लावतो.
डायरेक्ट तुम्ही आंघोळ केल्यानंतर डायरेक्ट तर भावांना आम्ही निघालोय. मागच्या वेळेला 4 दिवसानंतर आंघोळ केली. ही शनी मंदिराची कमान आहे आणि आमचे मेंबर तिथं पोहोचले आणि आता आम्ही डायरेक्ट आंघोळीला चाललो आहे. तर चला सगळ्यांनी निघूया, मगरी बिगरी पाहूया. हे बघा, आम्ही खोटं नाही सांगत, कोणतीच गोष्ट आम्ही खोटी नाही सांगत, हे बघू शकता तुम्ही. भावानं हेच ते मंदिर आहे जे आपण म्हणतो शनी पनोतीचे मंदिर आहे. हे ओरिजिनल मंदिर आहे ॲक्च्युली, हे वालं जिथं दर्शन घेतलं जातं आणि पनोती सोडली जाते. आपल्याला जाताना दर्शन घ्यायचंच आहे, पण तरी पण तुम्हाला आधी दाखवून देतो. आणि हे शनिदेवाचं मंदिर आहे. एक पनोती माता आहे आणि एक शनिदेव आहे. तर हे शनिदेवाचं मंदिर आहे. तिथं पनोती माता आहे आणि बाजूला आहे शनिदेव, कालभैरव आणि शनी पनोती माता आहे. चला आम्ही निघालो आहे. आता तुम्हाला इथून मी एक व्ह्यू दाखवतो नदीचा. दिसणार तर काही नाही मला माहिती आहे. अरे बापरे, हे बघा समोरचा जो पोर्शन दिसतोय हा पूर्ण नदीचा आहे, पण अंधार असल्या कारणाने तिथे काही दिसणार नाही. आता खाली जातो आणि मग तुम्हाला दाखवतो. नदीचं पात्र आहे ॲक्च्युली, तर तिथं जाऊन आंघोळी करायची असता. ॲक्च्युली तिथं मगर आहे अशी भीती आहे, तरी पण काही भाविक करतात आमच्यासारखे आंघोळी. काही जण फक्त हातपाय धुवून येतात, ते तरी चालतं. आणि आता वाजले रात्रीचे, हे बघा तुम्ही पाहू शकता 11:30 वाजले. रात्रीचे 11:30 वाजले आणि आम्ही निघालो आहे आता आंघोळीसाठी. तर फायनली आंघोळ वगैरे करून आम्ही रेडी झालो आहे आणि आता निघालो आम्ही डायरेक्टली दर्शनाला. सगळेजण रेडी झाले, पाहू शकता. तर फायनली भावांनो अशा प्रकारे आमचं शनिदेवाचं आणि पनोती मातेचं दर्शन झालं आहे. असं म्हटलं जातं आपल्या मागं जी काही सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, जी काही दलिंद्री लागेल राहते किंवा जी काही पनोती लागेल असते ती इथं येऊन आपण आपली कोणती बी जवळची एक गोष्ट जर इथं दान केली किंवा वाहून दिली इथं नदीत, तर त्या आपल्या जवळची जी असली दलिंद्री आणि जी पनोती असते ती निघून जाते. ही देवी ती आपली पनोती घेऊन जाते आणि आपल्याला सुखरूप ठेवते असं मान्यता आहे. आम्ही पण ती मान्यता घेऊन आलो होतो आणि आम्ही त्या हिशोबाने केलं आहे. बघू फरक पडतो का नाही पडतो. बट तुम्ही बी आलं तर एकदा ट्राय करून बघा. ट्राय करायला काही अडचण नाही आहे. तर ठीक आहे. पण आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही निघतो डायरेक्टली कुबेर भंडारसाठी. तिथं जाऊन बघू किती गर्दी काय आहे आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर दर्शन घेऊन घरी निघायचा प्रयत्न करू. तर भावांनो आम्ही फायनली आता कुबेर भंडार मंदिराच्या जवळपास येऊन पोहोचलो आहे. गाडी पार्क वगैरे केली आणि निघालो आहे. तुम्ही पाहू शकता रात्रीचे 1:10 होत आले आणि गर्दी बघा. मागच्या वेळेस खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे आमचे खूप जास्त हाल झाले होते. किमान आम्ही 9 तास पूर्ण रांगेत दर्शनासाठी होतो. आता यावेळेस बघू किती गर्दी राहणार.
तर अशा प्रकारे आमचं कुबेर भंडारचं दर्शन बी चांगल्या रीतीने झालं आहे. जास्त गर्दी होती पण आम्ही थोडंसं बाहेरूनच दर्शन घेतलं. मोकळं दर्शन झालं, गर्दीत आलो होण्यापेक्षा. आमची भावना चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित पद्धतीने दर्शन घेतलं आहे. सगळ्यांचं व्यवस्थित दर्शन झालं. आता आम्ही गाडीत बसलो आहे आणि आम्ही आता इथून निघालो आहे. बोला कुबेर भगवान की चलो गणपती बाप्पा चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी सकाळी आता 7-7:30 वाजले. आमचं किमान रात्री 3 वाजेच्या दरम्यान आमचं दर्शन वगैरे झालं आणि तिथून आम्ही रिटर्नच्या प्रवासाला निघालो. पण रस्त्यात थोडासा रेस्ट करण्यासाठी आम्ही डायरेक्ट रस्त्यावर उघड्यावर डायरेक्ट झोपून घेतलं आणि आत्ता उठलो आहे. उजेड पडल्यामुळे जरा गाडीतून झोपलो तो. आता 7-7:30 वाजले, उजेड पडून गेला आहे आणि आता घरी जायचा प्लॅन आहे. गाडीत मी एकटाच आहे, बाकी सगळे गायब झाले. हलकट कुठले मला कुठं सोडून गायब झाले मला काहीच आयडिया नाही आहे. तर चला आपण बघू कुठं आहे ते, काय करत आहे. चलो. भाई माझ्या चष्म्याला डायरेक्ट फॉग आलाय. हे बघा भाई, हे इथं सगळे बसले बघा. हे आहे हलकट. हे भाई माझ्या फॉगाला डायरेक्ट फॉग आलाय. फॉग आपला ब्लॉगर आहे ना एकदम योग्य ठिकाणी आहे. तुम्हाला दाखवतो. म्हणजे त्याला आपण एवढी सूट दिली की त्यांनी जिथं थांबायचं तिथं मुतायचं. एवढा कार्यक्रम अवघड आहे भाऊचा. आणि ठरवल्याप्रमाणे भाऊ एकदम मनसोक्त पद्धतीने ट्रिप एन्जॉय करतोय. आपण त्याला ड्रायव्हर म्हणून काहीच गोष्टी सांगत नाही. तो आपला मित्र आहे आणि त्याच्याकडनं पण आपण कॉन्ट्री घेणार आहे असं ठरलं आहे आणि तो पण हो बोललेला आहे. तुम्ही या गोष्टीची साक्षी आहे आणि त्याला पण आपण तुमच्यासमोर विचारूनच घेऊ. तुम्ही एकदा पाहून घ्या. तर मी आत्ता फ्रेश वगैरे झालो आहे, चहा वगैरे पिला गेला आहे आणि भावनं मला आहे ना आत्ता अचानक आहे ना एक स्कीम कळाली आहे की यांनी प्लॅन ठरवला आहे दमन जायचा. मला सांगेल बी नाही आणि विचारेल बी नाही. चायला आपली काही इज्जत आहे का नाही. चायला तिथं जाऊन आता डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचा प्लॅन डायरेक्ट. आता हे बघा सगळे बसले प्लॅन करत. ए भाऊ चला निघायचं का नाशिकला मग? नाही, आता प्लॅन थोडासा चेंज झाला. का बरं? कुठं जायचं आता? दमन? ए भाई मला विचारेल नाही, कॅन्सल. जायचं मला. आताच झाला प्लॅन. नाही कॅन्सल भाई मला. दमन जाऊन येऊ ना. काय असा बी दिवस जाणारच आहे आपला. आला असता. नाही यार कॅन्सल. दमन कॅन्सल. नाटक नको करूच होण्या. नाही हे झाला कॅन्सल. A few moments later. भाऊ काय बोलला होता? कॅन्सल. भाऊनी बनवेल प्लॅन अशी लवकर कॅन्सल नाही होत. आता डायरेक्ट दमन दादा टाक 5 चल जाऊ. चलो दमान. माफ कर दोंडे. कॅन्सल म्हणे. बरसात के मौसम में तन्हाई के आलम में
फरक पडतो. मित्रांनो सोनूनी खूप प्रयत्न केला आम्हाला न आणण्याचा, पण तरी आम्ही त्याला त्याच्यामध्ये हवा भरायचं काम आहे ना, आम्ही 5 जणांनी एकदम प्रॉपर केले दोस्तांना. आणि ती जी हवा असते ना, आता ती त्याला माहिती नाही कशी भरतो आम्ही खच्चर 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 नाही, चपाचप हवा भरली. यस, आणि त्याला फायनली आम्ही घेऊनच आलेलो आहे दमनला. कसा गपचूप गाडी चालवायला बसलाय तो आता, आणि आम्ही आता दमनमध्ये एंटर केलेलं आहे. पंप इथं कुठेतरी सीएनजी भर ना. हा सीएनजी भरून जायचं. ओके ओके. इकडून left घ्यायचं. काय गाडा ना भाई, त्याच्यातून बॉम्ब फोडून बाहेर लावून आहे त्याला. पण हा रोड वन वे असेल रे. वन वेचे ना भाई, आता डायरेक्ट समुद्राच्या बीचवर मागून कोई काही गाडी येत नाही आपल्या. खालोकर भारत सरकार आम्ही पकडतो ते. गाडी घेऊ का या गॅप मधून? समुद्र अरे बाप गडू डायरेक्ट चिखले भाऊ, डायरेक्ट चिखले. तर भावांनो फायनली आम्ही आलोय दमणला. दमणच्या डायरेक्ट बीचवर मी उभा आहे. बीच म्हणजे त्यांचं जो वॉकिंग डिस्टन्स असतं त्या गोष्टीला मी उभा आहे. माझ्या समोरच्या साईडला डायरेक्टली समुद्र आहे. समुद्राचं पाणी पाहिलं तर डायरेक्ट कडूळ पाणी दिसतात. चिखले नाका बघा तुम्ही कशा उतरत आहे डायरेक्ट. हे पाहू शकता तुम्ही समुद्राचं एकदम कडूळ पाणी, एकदम घाणेरडं पाणी. आणि बात तुम्ही म्हणलं येऊ नका, तर मग काही कामाचं नाही मित्रांनो. एकदम भंगार आहे भंगार, एकदम घाणेरडं पाणी. पण क्या लाटा आहे यार, बाप जबरदस्त एकदम. भावांनो आम्ही आता दमणला आलो आहे, आणि दमणला आल्यावर आमच्या माणसांचे लगेच फोटोशूट वगैरे चालू झाले. पाहू शकता तुम्ही. कसं वाटलं सचिन आता तुला दमणला येऊन? माल तरी कडूळ पाणी चिखल चिखल वाटलं. हे इथल्या लोकांचं पाप आहे, जे पाण्याने टाकून दिलंय. किती कडूळ आहे इथले लोक. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, पाण्याची सुंदरता जपण्यातच मजा आहे. हे जे घाण पाणी झालं आहे ना, हे पावसामुळं आणि इथल्या लोकांच्या कचरा टाकण्यामुळं. आम्ही बघा एखाद्या पण हातात कचरा नाही आहे, काहीच नाही आहे. आणि आम्ही खूपच नियम पाळणारे लोक आहे. अजिबात काही गोष्टीचं चुकीचं काम करत नाही. आणि आपण भाऊ तुला कसं वाटलं दमणला येऊन? सांगू शकतो, तुझ्या भावना मांडू शकतो. मित्रांनो एक मिनिट इकडं तर पाहिलंच तुम्ही व्ह्यू, आणि हा समुद्र एकदम मन मोकळं झालं. एकदम मन मोकळं झालं आमचं. पण खूप झाला. हा ड्रायव्हर नाही म्हणते ना मित्र, पण आम्ही ड्रायव्हर. मित्रांनो खूप वेळानंतर आपण जेवायला आहे ना छान असा स्पॉट शोधला आहे, आणि त्या स्पॉटचं नाव आहे आयुष ढाबा. हे बघा दिसतंय, गाडी इकडे पार्क केली आपण, आणि आपण ढाब्याकडे जाऊ. कारण इकडे ना एंट्री सांगितली नाही. जाताना एकदम भारी पावसाने आणि कचऱ्याच्या भागाने सर्व वेलींनी व्यापून घेतलं आहे सर्व. त्याच्यात बाबळीच्या झाडांची कमी नाही आहे. झाडाचं झाड पण आहे. हां, हे नवीन फळ पाहिलं मी आज. हे तुमच्याकडे दिसतं का मला नक्की सांगा. बाकी तुम्हाला आपल्या हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. तर हॉटेलचा व्ह्यू एवढा भारी आहे, जसं तुम्ही पाहू शकता. इकडे हे, आणि समोर पाहताय तुम्ही तुमचे केळीचे झाडं वगैरे. आणि इकडून आपण आलो या बाजूने एंट्री, या बाजूने सर्व तुम्हाला पाहायला भेटेल. हे बघा कसं दिसतं तुम्हाला. हे इकडं हम सबकी चार प्लेअरवाल्यांचं एकदम भारी ब्रँडिंग करताय. हे तुम्ही पाहत राहून असाल. त्याच्यात आपल्या 2-4 मित्रांना तुम्हाला भेटवतो. सगळे एकदम पद्धतशीर त्यांच्या कामामध्ये लागलेले. तुम्ही बघाच फक्त सर्वांची मज्जा.
तर भावांनो, अशा प्रकारे आपली कुबेर भंडारची सेकंड ट्रिप एकदम सक्सेसफुली पार पडलेली आहे. दर्शन वगैरे व्यवस्थित झालंय आणि दमनची ट्रिप देखील एकदम एन्जॉयफुल, एकदम व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नेक्स्ट ट्रिप मध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. पण तुम्हाला शेवटचा डान्स बघून जायचंय आपल्या ग्रुपचा आणि ते फेवरेट गाण्यावर होणार आहे. भाऊंची खास फरमाईश पूर्ण होणार आहे आणि ते थांबा एकच मिनिटात. 4 वर्ष ना प्या तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की बघा मित्रांनो, आग्रह किती 100%. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगला नक्की बघत राहा. तोपर्यंत भेटू आपण, तोपर्यंत टेक केअर. आणि आता शेवटचा डान्स होणार आहे. साडी ना दे जाऊरा बाबा, मी बोला कुबेर भगवान की. तो आम्हाला नक्की लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगात तयार राहा. आम्ही लवकरच येतो थर्ड ट्रिप घेऊन कुबेर भंडारचे. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट.